शिवाजी महाराज की वा वा वा, धर्मवीर संभाजी महाराज की वा वा, असे काहीतरी पाहिजे. नाही तर काय करा मी इकडे मोठे वाढव काय करा जय शाबास असं मग तिथं म्हणजे कसं आहे असा आवाज आला पाहिजे. आणि म्हणून साधू संतांच्या पदस्पर्शन पावलेल्या या सुंदरच्या भूमीमध्ये अर्थात आपल्या गावामध्ये हा पहिल्यांदाच कार्यक्रम आहे. म्हणून मी सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी धन्यवाद देतो. अतिशय आगळावेगळा कार्यक्रम महाराष्ट्रामधला एवढाच कार्यक्रम. हा आता बाकीचे कलाकार कमी नाही पण आज तोंडाने काय दिसते काही वाद्य या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्तवरेण कृटी महाराज म्हणले की त्यांनी काल मला फोन करा आणि त्यांच्या विनंती मान देऊ. आज या ठिकाणी काही बोलू नये मग त्यांना पैसे काही बोलू आता पैसे मला लोक काय काय देते त्यांना माहिती आहे पण फक्त त्यांचं प्रेम आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमचंही दर्शन आम्हाला मिळालं घडलं आपला सर्वांचा आशीर्वाद मिळाला. आणि म्हणून या ठिकाणी हा सुंदरसा कार्यक्रम एक महाराष्ट्रामधला एवढाच कार्यक्रम या ठिकाणी पकवान नाही तबला नाही काही दिसतं पुढं फक्त काही इथं काही जादू प्रमाण नाही काही नाही पण एक सुंदरसा कार्यक्रम की तोंडाच्या सहाय्याने वाद्य कसे वाजतात. आणि म्हणून मला महाराज म्हटले की महाराज काहीतरी तुम्ही यातले काही कलाकार घेऊन या. म्हणजे कलाकार कसे मी एकटाच ओढतो नाही मला कलाकार आला. आता इथे कलाकार मी आणले नाही पण ते कलाकार तुम्हाला दिसतील आवाजातून. पाहूया एक सुंदरसा कार्यक्रम. आणि म्हणून मी सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. पाहूया एक सुंदरसा कार्यक्रम. हे कलाकार कोण आहेत पोरांनो तुम्ही ओळखायच्या आपापलं मेमरी कार्ड चालवा. मेमरी कार्ड मी कुठलं मोबाईलचं नाही डोक्यात नाही तर मोबाईलला झटके मारतात आणि टाकतात बिघडून चालेल उद्या मोबाईल शॉप येऊन तसं काय करू नका. पाहूया हे कलाकार कोण आहे. आज आपल्या बीड गावामध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी सुंदरच अखंड हंगाम सप्त्यात आयुष्य बरोबर आहे भैया. तुम्ही कीर्तकार होणार मी छाती टोक सांगतो. अरे काहीतरी वाजलं पाहिजे. गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी भाऊसाहेब सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. पण आमचे दुसरे कलाकार इथे त्यांना बोलू का रामराव भाऊ रामराव आता बरं आहे तुमचं आमचं तुमचं बरं म्हणजे आमचं बरं काय कसं वाजलं पाहिजे अहो जमसे काहीतरी वाजा तोंडाने वाजा काहीतरी वाजा तोंडाने पाहूया तोंडाने काय काहीतरी ढोलकी वाटा त्यांना धन्यवाद देतो. आता ज्यांनी नाही वाजवली त्यांना धन्यवाद. पण मला वाटतं टाळी वाजणं हे महत्वाचं असतं. कशामुळे की टाळ्यामध्ये शक्ती ताकद ऊर्जा हे काय आहे फक्त कलाकारांना माहित असतं. म्हणून तुम्ही टाळी वाजली तुम्ही एक टाळी वाजली तुम्ही एक उडी मारीन बरोबर आहे. तुम्ही दोन टाळ्या वाजल्या तुम्ही दोन उड्या मारीन आणि तुम्ही जर 4-5 टाळ्या जर संगत वाजल्या तुम्ही कुठे जाईल मांडको सकाळपर्यंत मी उपाशी पाव बटर नाही वडा नाही चहा नाही मारा उपाशी त्यावाज. म्हणून टाळी ही फार महत्वाची आहे. पण पाहूया आता आपल्या या चालू कार्यक्रम तो जो उठून जाईल जो पळून जाईल त्याला 100% चिकनगुन्या होईल. इकडे झाला कोण चिकनगुन्या झाला का मी बोलते सुंदर काकू बोलते सुंदर काकू आता बाय आई बाय जिजे बाय मी बोलते बाया थांबा जरा तुम्ही थांबा आता मी सुंदर कार्यक्रम करते. लय लांबून पळून आली मी तिकडून करते. आणि म्हणून चालू कार्यक्रमात कोणी उठायचा हा कार्यक्रम पहाटे 5 वाजेपर्यंत चालणार असं म्हणतात.
तर मग मला म्हणून म्हणे याला बोललंय कोणी शबास मी लय बिगर झोपीची हा नाही तर तुम्हाला माहिती आहे आपल्या गावात उद्या काय आहे उद्या समाप्ती आहे म्हणजे काय उद्या शेवट दिवस म्हणून उद्या काय म्हणते सप्त्याचा काला आणि तुमचं गावाला घेऊन तुम्ही हाला शबास काय हरकत नाही आणि म्हणून या ठिकाणी आता हा कार्यक्रम सुरू झालाय तेव्हा आता कोणी उठायचं नाही पाहूया महाराजांना मी एक विनंती करतो की महाराज तुम्ही एक अशी सुंदरशी गवळण म्हणा कशी म्हणा अशी गवळण म्हणा की कमी कमी हे सगळे उठून गेले तर चालतील आपण दोघं पाठ पर्यंत जमून ना एक सुंदरशी गवळण एक सुंदरशी गवळण महाराजांची एक सुंदर वाद्य महाराष्ट्रामधला एक वेगळा कार्यक्रम वाद्य कसे होतात खेले भोवरा खेले भोवरा खेले भोवरा खेले भोवरा गे बाई भोवरा खेले भोवरा गे बाई भोवरा राधिके तारा बाई गे राधिके दानवरा गेले भोवरा गे बाई भोवरा गेले भोवरा गे बाई भोवरा राधिके दानवरा आई गे राधिके दानवरा आई गे राधिके दानवरा आजा भोवरा गे हरे आजा भोवरा गे हरे सप्त पाताळे जावरे हो सप्त पाताळे जावरे हिरे गर 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 गरा हिरे गर 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 गरा हिरे गर 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 गरा आई गे राधिके तारवरा आई गे राधिके तारवरा आई गे राधिके तारवरा गेले भोवरा गे भोवरा बनला निरगुणे 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 भोवरा बनला निरगुणे 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 त्यावर चंद सूर्य रोजी त्यावर चंद सूर्य रोजी ओ दाई शंकर गमरा ओ दाई शंकर गमरा ओ दाई शंकर गमरा आई गे राधिके दानवरा आई गे राधिके दानवरा आई गे राधिके दानवरा गे भो एका जनार्दनी गेलिया हो
कारण एक आज दुर्मिळ कला तुम्हाला ही पाहायला मिळणार नाही. हा, ही कधी आपण हाताने काय वाजतो, अहो हाताने वाजणं तोंडाने सोपं आहे का वाजणं, पण काय म्हणतात, हा ईश्वराची कृपा जर झाली, कोणावर झाली, तर हे फार अवघड आहे. आणि म्हणून आज एक आगळी वेगळी तुम्हाला कला कला या ठिकाणी पाहिजे, वाजणं एवढं सोपं नाही. आणि म्हणून मी सांगत असतो की आमचे वाद्यशाही पडणार नाही, वाद्य तुटणार नाही, पुढे खराब व्हायचं काम नाही. आपल्या हातामध्ये काय नाही, हे देवाचं काम आहे. कोणी ईश्वराने दिली, देवांना वरून किल्ली फिरली, आपण बिगर तिकिटाची दिलेलं, बरोबर आहे. म्हणून हे आपल्या हातामध्ये काही नाही. पण आज एक तुमच्या सर्वांचा आशीर्वाद, साधू संतांचा आशीर्वाद, आणि म्हणून आशीर्वादाच्या जोरावर सगळं काही होत असतं. म्हणून एक आज महाराष्ट्रामधला एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी गवळणी अभंग भावगीतांना हा सुरेल नजरना या ठिकाणी आपल्या समोर सादर करत आहोत. म्हणून एक महाराजांची विनंती म्हणजे विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये आलो. तुमचं सर्वांचं दर्शन घडलं आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद मिळाला. म्हणून आज एक सुंदरचा कार्यक्रम फक्त महाराजांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलो. तर काय हरकत नाही. हा, तर पाहूया महिला मंडळ, मी सर्व टाळीमध्ये ओके. हा हा, बरं आता एक मी सादर करतो. वा वा, काय हरकत नाही. ज्यांना देण्याची इच्छा आहे, जबरदस्ती नाही, परंतु जिवंत कली प्रेम करा. हा, कला ही आली कुठून? तुमच्या गावामध्ये आतापर्यंत सांगा, तुमच्या गावामध्ये आतापर्यंत असा कार्यक्रम कोणी केला का? एवढं मंडळी सांगा ना. हा, आता इथून पुढे लक्ष ठेवा. आता इथून पुढे तर म्हणजे कारण ह्या कलेचा कलाकार महाराष्ट्रात नाही, आज 30 वर्षे महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून एक वेगळी कला. तर पाहूया, अजून महिला मंडळाचा आवाज काही कमी आला, म्हणजे टाळ्यांचा आवाज कमी आला. पण आता मी पुढे म्हणणार, महिला मंडळाचा आवाज किती मोठा आहे मला हे बघायचं. मी पुढे म्हणणार, पाठीमध्ये म्हणायचं. पाहूया महिला मंडळ. ज्ञानदेव जनाबाई, बाकीचे कुठे गेले आहे तर सगळ्या? मग सगळ्या ठेवायला जो काय आहे, हा सगळ्या म्हणा सगळ्यांनी. पाहूया महिला मंडळाचा आवाज किती मोठा आहे ते मला हे बघायचं. ज्ञानदेव जनाबाई, ज्ञानदेव जनाबाई, मागच्या काही बोलत नाही. बघा ते मागच्या यांचा जीव घेता पुढच्या. हा सगळ्या म्हणा. जसं त्या अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान आणि एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, त्याप्रमाणे तुमचा आवाज पाहिजे. पाहूया महिला मंडळ किती तुमचा आवाज मोठा आहे मला हे बघायचंय. हा सगळे म्हणायचं. ज्ञानदेव जनाबाई, ज्ञानदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, सोपान काका मुक्ताबाई,